आणि यानंतर आपण थेट नाशिकमध्ये जाऊया। तर सध्या बिबट्या या परिसरामध्ये शिरलेला बघायला मिळालेला आहे आणि बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या काही तासांपासून शर्थीचे प्रयत्न होताना दिसतायत। झुडपामध्ये बिबट्या लपून बसलेला होता। जेसीबीच्या सहाय्याने ते झुडपं तिथले तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि मात्र इथे एक मोकळा भूखंड होता, मोकळं मैदान होतं, प्लॉट होते आणि इथून हा बिबट्या समोर असणाऱ्या रो हाऊसच्या समोर गेलेला आहे आणि तिथल्या रो हाऊसमध्ये बिबट्या गेलेला आहे। आता पुढे अजून आता आव्हानं हे वन विभागासमोरची वाढलेली आहे, कारण वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जर आधीच या बाजूने पूर्ण पॅक केलं असतं, जर जाळी लावलेली असती तर बिबट्या इथून तिकडे पुढे जाण्यामध्ये यशस्वी झाला नसता। मात्र आता आपण बघतोय वन विभागाचे कर्मचारी, पोलीस आता हे बिबट्याचा माग काढत पुढच्या दिशेने पळत आहेत, परंतु एका बाजूला बिबट्याला इथेच जेरबंद करणं सहज शक्य होतं। 2 जेसीबी लावलेले होते, जे वन विभागाचे कर्मचारी आहेत, जे जेसीबी मध्ये बसलेले होते, डार्ट मारण्याच्या तयारीमध्ये होते, मात्र बिबट्या डार्टच्या जिथे होता त्या जेसीबीच्या ठिकाणी आलाच नाही आणि दुसऱ्या बाजूने तो पळत गेलेला आहे। बिबट्या काही प्रमाणामध्ये जखमी असावा अशा स्वरूपाची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। बिबट्याच्या मानेला आणि पाठीला काही प्रमाणामध्ये त्याचे जे केस होते ते दिसत नाहीये, त्यामुळे बिबट्या आजारी असावा, जखमी असावा अशी एक शक्यता होती। त्यामुळेच बऱ्याच वेळापासून गेल्या अर्धा ते 1 तासापासून बिबट्या एकाच ठिकाणी होत्या। त्याच्या अगदी 10 ते 15 फुटापर्यंत जेसीबीच्या साह्याने तिथले झाडं झुडपं दूर करण्याचा प्रयत्न केला जात होता, तरी बिबट्या हल्ला नाही। याचा अर्थ बिबट्या आजारी असावा असा संशय होता। मात्र पुढच्या बाजूला आता जिथे कर्मचारी आपण बघतोय त्या बाजूला जर कर्मचारी आधीच थांबले असते, जाळी लावली असती, नेट लावले असता, तर बिबट्या इथून पसार झाला नसता। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। झुडपामध्ये लपून बसलेला तर नाशिकच्या सातपूर परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय। या झुडपांमध्ये हा बिबट्या गेल्या काही तासांपासून लपून बसला होता। डाट मारण्याचा प्रयत्न देखील सुरू होता, मात्र बिबट्या या झुडपामधून बाहेर येऊन दुसऱ्या ठिकाणी पळून गेलेला बघायला मिळालेला आहे आणि समोर असणाऱ्या ज्या इमारती आहेत त्या दिशेने हा बिबट्या सध्या पळालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।